नमस्कार सगळ्या लाडक्या बहिणींना. पायाला का पडतंय? नाही सोडलं. आधी बंद ठेवा घ्या सगळं. हा बाहेर घेऊ. एक मिनिट बोला फक्त. नारळ फोडताय फोडू द्या. नारळ फोडू संतोष शेट्टी 2 मिनिटात होता का? हा 1 मिनिटात बोला. घ्या लवकर दशपट घ्या. थोडं मागे कुठे गेले? मागे सरकार बस. हा बोला. आमदार साहेब, प्रचार दौरा सुरू आहे, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो? आज संपूर्ण कर्जत तालुक्यातून पलसदरी येथे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शन घेऊन प्रचाराची रॅली स्वरूपात सुरुवात आम्ही संपूर्ण तालुक्यात केलेली आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण कर्जत तालुक्यातून जनतेतून मिळत आहे. आज आम्ही या ठिकाणी बीड असेल, वासळाकोंडा संपूर्ण परिसरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून मिळत आहे, आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर जो विकास या मतदारसंघामध्ये केलेला आहे, या विकासाची पोचपावती म्हणून जनतेतून हा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचारादरम्यान मिळत आहे. आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला कर्जत मतदारसंघातील सर्वसामान्य जनता धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून
प्रचंड बहुमतांनी महायुतीचा उमेदवार विजयी करतील हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे. असे एक प्रश्न आहे असा, विरोधी पक्ष उमेदवार म्हणतात की वासळे खंडामध्ये तुम्हाला बूथ लावायला माणसं मिळणार नाही, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बघा आता ते अपक्ष उमेदवार काय बोलतात काय नाही हे आपल्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. वासरेखोंडा हा पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या प्रत्येक भागात प्रत्येक गावात आमदार महेंद्र थोरवेचे समर्थक आहेत, शिवसैनिक आहेत आणि उत्स्फूर्तपणे प्रत्येक शिवसैनिक मोठ्या संख्येने महिला भगिनी आरती घेऊन या ठिकाणी उत्स्फूर्तपणे उतरलेले आहेत. आपलं प्रत्येक गावात त्या ठिकाणी शिवसेनेचे बूथ लागतील आणि ते बूथ प्रत्येक बूथ हा विजयी होईल आणि प्रत्येक बूथवर शिवसेनेचा भगवा फडकेल. या वासरेखोंडातील ही सगळी परिस्थिती बदललेली आहे. जनतेने विकासाला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे दादागिरी करणाऱ्या धमकवणाऱ्या जमिनी लाटणाऱ्यांना प्राधान्य देणार नाही जनता. वासरेखोंडात जनता ही सुज्ञ आहे. आमदार साहेब 3 गारे आपल्या समोर उभे आहेत, कोणाचं आव्हान वाटते आणि कोणाचं डिपॉझिट जप्त होईल? बघा या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, अपक्ष आहेत, राष्ट्रवादी अपक्ष आणि शिवसेना महायुतीचे असे तिरंगी लढत होणार आहे. परंतु या लढतीमध्ये शिवसेना महायुतीचा विजय प्रचंड बहुमताने होणार आहे. विक्रमी मताने या मतदारसंघाचा विजय 23 तारखेला आपल्याला साऱ्यांना पाहायला मिळेल. धन्यवाद. तिरंगी दाखवायची इकडे अरे या बहिणींनो इकडे लाभ मिळाला का नाही सगळ्यांना लाडक्या बहिणींचा? अर्धा नाही मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज. महेंद्र सेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महेंद्र सेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अपनी निशानी धनुष्यबाण, अपनी निशानी धनुष्यबाण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला 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 लक्ष ठेवा सगळ्यांना. या सगळे या पुढे या लाडक्या बहिणी पुढे सोना दिवा दिवा. इकडे बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अपनी निशानी महेंद्र सेठ तुम आगे बढ़ो. हा डिसेंबरला बच्चे फोटो काढायचे नवरात्र कधी काढून झालं नाही घरी असते माझ्याकडे ते आधी कधी तिथे गावाच्या एंड
एंड सेव्हला गेली माझं नेट. Like, comment, share and subscribe.